नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. आजच्या भागाच्या सुरुवातीलाच दोन्ही जोडपे खूप रोमॅन्टिक मूडमध्ये दिसतात. लग्नाआधीचे हे क्षण जपून ठेवावेत असे असतात आणि इथेच दाखवलं जातं. एकमेकांचं कौतुक, हलकीशी चेष्टा, प्री वेडिंग लुकची आठवण आणि लग्नानंतरही प्रेम असंच राहणार ना, अशी गोड खात्री. या संवादांनी वातावरण अगदी स्वप्नाळू केलं. मेहंदीचा रंग आणि प्रेमाचा रंग यांची केलेली तुलना तर विशेषतः भावली. मेहंदीचा रंग उतरू शकतो, पण प्रेमाचा रंग कधीच नाही. हा संवाद आजच्या भागाचा आत्मा होता, असं म्हणायला हरकत नाही. मात्र या गोड क्षणांमध्ये अचानक मोठ्यांची एंट्री होते आणि सगळेच गोंधळतात. पकडल्या गेल्यावरती त्यांची धांदल, दिलेली कारणं आणि आईची रागावलेली पण प्रेमळ प्रतिक्रिया. हा भाग हलका फुलका आणि खूप इंटरेस्टिंग झाला. लग्नघरातली हीच खरी मजा असते. जरा रोमॅन्स, जरा भीती आणि भरपूर हास्या. यानंतर हळदीचा कार्यक्रम रंगतो. सुरुवातीला सगळं सुरळीत चालू असताना एक छोटासा अपघात होतो आणि दोन्ही नवऱ्यांची हळद एकत्र मिसळते. क्षणभर वातावरण गंभीर होतं. काही जण याला अपशकुन म्हणतात, तर काहींच्या चेहऱ्यावर काळजी दिसते. इथेच मालिकेने खूप सुंदर संदेश दिला. नंदिनी अतिशय शांतपणे आणि समजूतदारपणे परिस्थिती हाताळते. ती सांगते की जशी हळद एकजीव झाली आहे, तसंच त्यांचं नातंही एकमेकात मिसळलं आहे. सुखदुःख, अपमान, संघर्ष आणि प्रेम सगळे एकत्र अनुभवल्यामुळे त्यांचं बंधन अधिक मजबूत झालं आहे. काव्याही तिच्या बाजूने उभी राहते. दोन्ही मिळून एक मिसळलेल्या हळदीने एकमेकींना लावतात. हा प्रसंग खूप भावनिक आणि सकारात्मक होता. नात्यांमध्ये विश्वास असेल तर कोणताही अपशकुन अर्थहीन ठरतो. हा संदेश खूप प्रभावीपणे दिला गेला. हळदीनंतर पुन्हा वातावरण आनंदी होतं. गाणी, टाळ्या, हसणं आणि सगळ्यांचा सहभाग. लग्नघराचा उत्साह परत दिसू लागतो. घरातील मोठ्यांनाही दोन्ही मुलींचा अभिमान वाटतो. पण इथेच आजचा भाग संपत नाही. रात्री सगळे निवांत बसून गप्पा मारत असतात. एक नवीन शंका समोर येते. काहींना वाटतं की घरातील एक व्यक्ती पूर्णपणे बदललेली आहे. तिचं वागणं वरकरणी ठीक दिसत असलं तरी मनात काहीतरी वेगळा प्लॅन सुरू आहे का, ही चर्चा सुरू असतानाच ती व्यक्ती लपून सगळं ऐकत असते. तिच्या चेहऱ्यावरचं हलकंसं स्मित पुढच्या भागासाठी मोठा संकेत देतं. म्हणजेच आजचा भाग जरी आनंदी आणि कौटुंबिक वातावरणात गेला असला तरी शेवटी सस्पेन्सची छोटीशी ठिणगी टाकून गेला आहे. उद्याची संगीत रात्र फक्त नाच गाणी यातच जाणार आहे का, की यात काही मोठा ट्विस्ट दडलेला आहे? हा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण करून आजचा एपिसोड संपतो. एकंदरीत पाहता आजचा भाग भावनिकदृष्ट्या समृद्ध, संवादांनी भरलेला आणि कौटुंबिक एकतेचा संदेश देणारा होता. विशेषतः हळदीच्या प्रसंगात दिलेला संदेश आणि दोन्ही बहिणींनी एकजूट हा भाग लक्षात राहील असा ठरला. उद्याच्या भागात काय होणार, नवीन कोणता ड्रामा उलगडणार आहे आणि नात्यांची परीक्षा कशी होणार आहे, हे पाहणं खूपच उत्सुकतेचं ठरणार आहे. आजचा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा. तुमच्या आयुष्यातला अनमोल वेळ देऊन हा व्हिडिओ पाहिलात त्यासाठी मी तुमची मनापासून आभारी आहे. मित्रांनो, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या भागामध्ये.